इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण ग्रामीणमधील खडवली गावातील परिसरात एका अवैध वसतिगृहात बालकांना मारहाण आणि लैंगिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता। यानंतर जिल्हा प्रशासनाने 29 बालकांची सुटका केली। या प्रकरणी संस्था चालकसह 4 जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली। घटनेची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी वसतिगृहाला भेट दिली। संपूर्ण माहिती जाणून घेत बालकांशी संवाद साधला। यानंतर उल्हासनगरमधील बाल सुधार गृहातील अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। शिवाय महापालिकेमध्ये यासंबंधी पत्रकार परिषद घेतली। या मुलामुलींना सुरक्षित वाटावं, त्यांचं शिक्षण पुढे चालू राहावं, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस अधिकाऱ्यांशी तसेच महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी बाल न्यायालयाच्या संबंधित माहिती घेतली। आरोपीला कठोर शिक्षा मिळवण्यासाठी सरकारी वकील सक्षम मिळायला पाहिजेत। लवकरच महिला बाल विकास विभाग अवैध बाल आश्रम शोधण्याची मोहीम हाती घेत आहे। तसेच उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये अवैध बाल आश्रम आहेत का याची माहिती घ्यायला सूचना केल्या आहेत, अशी प्रतिक्रिया नीलम गोरे यांनी दिली। चालू राहावं, आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी पोलीस अधिकारी श्री स्वामी आणि महिला बाल विकास विभागाच्या सुवर्णाताई पवार तसंच श्री भोसले आणि बाल न्यायालयाच्या संबंधित लोकांशी माहिती घेतली। त्यांच्याकडून विशेषतः ज्या समुपदेशक आहेत त्यांच्याकडून मी माहिती घेतली आणि आरोपीला कडकात कडक शिक्षा होण्यासाठी मी सरकारी वकील सक्षम मिळाले पाहिजे। त्याचबरोबर मुलांचं शिक्षण चालू राहील, त्यांना निर्भयतेने जगता येईल, असं त्यांना कुठे राहायची इच्छा आहे त्याप्रमाणे बाल न्यायालयाने योग्य तो निर्णय ते घेतील। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदांमध्ये जिथे मुलं शाळेत जातात त्या महानगरपालिकेत एकच पत्ता असलेली बरीच मुलं जर का दिसली तर तिथे एखादा अवैध बालिकाश्रम त्या बालकाश्रम आहे का कसं हे तपासून घेतलं पाहिजे। त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवरती आणि इतरत्र ज्या प्रकारे हा माणूस अनेक प्रकारचे रॉड्स ठेवून या मुलांना शिक्षा देत होता, अशा गोष्टींकडे समाजाच्या निदर्शनाला आल्या तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। याच्याकडे आम्ही पोलीस आणि सरकारशी बोललेलो आहोत। त्याचबरोबर या प्रत्येक मुलाचा पत्ता रेल्वे स्टेशन असा लिहिलेला आहे, तर मग रेल्वे स्टेशनवरती खरंच ते राहत होते का या मुलांना काही कोणी चुकीचं मार्गदर्शन केलंय किंवा त्या संस्था चालकाने मुद्दाम चुकीची माहिती दिलेली आहे, हे तपासून घ्यावं असे देखील निर्देश मी पोलिसांना दिलेले आहेत। आणि लवकरच महिला बाल विकास विभाग असे अवैध बालकाश्रम शोधण्याची मोहीम हाती घेतो आहे, याबद्दल देखील लक्ष घेतलंय। आज उल्हासनगरच्या महानगरपालिका आयुक्तांशी मी बोललेली आहे, तिथे सुद्धा शहराच्या हद्दीत काही अवैध बालकाश्रम आहेत का हे तपासायची मी त्यांना विनंती करणार आहे। आणि अन्य जे उल्हासनगरचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलून उल्हासनगर महानगरपालिकेत पुढचे काही सामाजिक प्रश्नांसाठी सुद्धा मी आढावा घ्यायला पुढच्या महिन्याभरात बैठक घेईन असं मी आश्वासित करतो। नाही, मला आता डिटेल्स मी पोलिसांकडून घेते तर सांगलं नाही, पण 5 आरोपी आहेत।